अंबर कॅन्सर केअर ट्रस्ट आणि भाजपाच्या माजी नगरसेविका स्नेहा रमेश आमरे यांच्या वतीनं शनिवारी सोल्जर रनचं आयोजन करण्यात आलं, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर रमेश आमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. चला धावूया देशासाठी, सैनिकांच्या सन्मानासाठी असं घोषवाक्य घेऊन सोल्जर रन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, प्रवीण चव्हाण, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायकल आणि धावणं अशा पद्धतीनं या सोल्जर रनचं आयोजन करण्यात आलंय. वयोगटानुसार 2, 3 आणि 5 किलोमीटर धावण्याची शर्यत आणि 5 किलोमीटर सायकल शर्यत या दरम्यान होणार आहे. पहाटे 5:30 ते सकाळी 8:30 या वेळेत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेदरम्यान शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण करून माजी सैन्य अधिकारी आणि संरक्षण खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असं डॉक्टर सागर आमरे यांनी सांगितलं. या स्पर्धेच्या आयोजनात रमेश आमरे आणि स्नेहा आमरे यांचे विशेष योगदान लाभले. तसंच सैनिकांच्या सन्मानार्थ असे अनेक कार्यक्रम राबवण्याचा आमचा मनोदय आहे, असंही डॉक्टर आमरे यांनी सांगितलं. नमस्कार. हे आपलं 4थं वर्ष आहे. सोल्जर मॅरेथॉन आपण स्टार्ट केलेली आणि ह्याच्या मागचा एकच उद्देश होता आमच्या मनामध्ये नवीन मित्रमंडळाच्या, की सोल्जर जे आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं त्यांचं काम असतं, ज्यांच्यामुळे आपण इथे सुखरूप आज आपण प्रत्येकाच्या घरात राहतो, आपल्या देशात राहतो, ते मेन आपल्या मागचे मेन आहे ते सोल्जर आहेत. त्यांची आठवण राहावी, त्यांनी जे पराक्रम केलेले आहेत त्या पुढच्या पिढीला कळावे म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन ही सोल्जरांची सुरुवात केली. आणि ह्या वर्षी तुम्ही बघाल तर ठाणे महापालिका आयुक्त साहेबांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला. त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलं पूर्ण, त्या जेणेकरून आम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन 4,900 लोकांची यादी आमच्या रजिस्ट्रेशन आता आलेले आणि अजूनही ते रजिस्ट्रेशन चालू आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो की ज्यांना ह्याच्यात पार्टिसिपेट घ्यायचं, ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी सोल्जर मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा आणि ही मॅरेथॉन सक्सेस करावी, जेणेकरून लोकांना एक संदेश जाईल की सोल्जरांच्या मागे आम्ही उभे आहोत. सोल्जरने अशीच कामं करावी आणि आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं काम त्यांनी मोठं करावं.